शरद पवारांचे राईट हँड जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलंय। बावनकुळेंची घेतलेली भेट हे त्याचं कारण ठरलंय। तब्बल 1 तास चर्चा झाली, मात्र राजकीय नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं। नेमकं या भेटीत काय दडलंय? शरद पवारांना धक्का बसणार आहे का? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। जयंत पाटील शरद पवारांचे अत्यंत विश्वासू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा। पण हेच जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार अशी चर्चा रंगू लागली। त्याला कारण ठरली ती जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट। जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी तासभर चर्चा केली। बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट झाली। त्यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते असं म्हटलं जातं। गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। अलीकडच्या काळात जयंत पाटील यांचं माध्यमांवर प्रतिक्रिया न देणं, मसाजोग साहित्य संमेलन अशा वादांवरही चुप्पी, प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा पक्षासंदर्भात कोणत्याही निर्णयात चर्चेत नसणं, भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे भेटीला महत्व। अंतर्गत गटबाजीमुळे जयंत पाटील हे अस्वस्थ आहेत का? विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात कुचंबणा होत असल्याची चर्चा। दरम्यान ही राजकीय भेट नसल्याचं दोघांकडूनही स्पष्ट करण्यात आलंय, तर त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलं। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती। त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली। त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळाचे 4-5 जण होते। माननीय जयंतराव पाटील साहेब काल सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळं काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठलीही राजकीय चर्चा सुरू झाली नाही। केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे हे महत्त्वाचे होते, मी ते मार्गी लावणार आहे। तशा पद्धतीची चर्चाच कुठे नसेल तर विनाकारण कुठल्याही राजकीय व्यक्तीची त्यानिमित्ताने बदनामी होत असते। ज्या वेळेला जयंतरावांच्या मनामध्ये एखाद्या पक्षाच्या बद्दलचा पक्षप्रवेशाची भावना असेल तर इतके राज्याच्या राजकारणामध्ये मुरब्बी आहेत, ते त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकतील। कोणाच्या भेटीमुळे कोणीतरी राजकीय प्रवेश करेल असं म्हणणं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकेल। शेवटी त्यांचा निर्णय जो असेल तो स्वागतार्थ असेल। जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा चेहरा आहेत। त्यांनी त्यांची कारकीर्द सुद्धा तशीच गाजवली। जयंत पाटील हे इस्लामपूरचे आमदार, तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम, सलग 15 वर्ष अर्थ, गृह आणि ग्रामविकास मंत्री म्हणून प्रभावी काम। 2019 मध्ये जयंत पाटलांकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा, प्रचंड अभ्यासू, प्रश्नांची जाण असलेले हजरजबाबी नेता म्हणून त्यांची ओळख। बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्रीचं काम ग्रामीण भागात फार असतं। जयंतराव हे एक जबाबदार नेते आहे, एका प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे। विधिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला जर कोणी भेटत असेल तर त्यात वावगं काय आहे? एखाद्या राजकीय पक्षात इनकमिंग आणि आउटगोईंग काही नवं नाही, पण शरद पवारांच्या अडचणीच्या काळात सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या जयंत पाटलांनी असा काही निर्णय घेतला तर शरद पवारांसाठी तो जोर का झटका ठरणार आहे। तेजस्विनी तांदळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।